गाईज, एक धक्कादायक रियालिटी समोर आली आहे। आता AI चा वापर करून लहान मुलांचे फेक पण रिअल वाटणारे अश्लील व्हिडिओ बनवले जात आहेत आणि हे इतकं बिलिव्हेबल असतं की पोलिसांना सुद्धा ते खोटं की खरं कळेनासं झालंय। म्हणजे आज AI मुळे सगळं शक्य झालंय, विच इज गुड, पण त्याचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टींसाठी करतायत। हो, 2023 पेक्षा 2024 मध्ये अशा AI जनरेटेड कंटेंटच्या संख्येत तब्बल 300% वाढ झाली आहे। म्हणजे मोठा धोका। या सगळ्या फेक व्हिडिओजना ट्रेस करणं एजन्सीसाठी मोठं टास्क बनलंय आणि तेवढ्या वेळात खऱ्या विक्टिम मुलांना मदत पोहोचायला देखील उशीर होतोय। एक संस्था आहे जिचं नाव इंटरनेट वॉच फाउंडेशन म्हणजेच IWF, जी अशा कंटेंटवर नजर ठेवते। पण आता त्यांनाही फेक आणि रिअल मध्ये फरक करणं टफ जातंय, कारण आजचा AI खूपच ॲडव्हान्स झालाय। IWFच्या अॅनालिस्ट म्हणालेत की काही AI जनरेटेड फोटोज इतके रिअल वाटतात की ते पाहून कोणीही कन्फ्युज्ड होईल। काही केसेसमध्ये AI वापरून खऱ्या मुलांच्या चेहऱ्यांचा वापर केला जातोय आणि त्यांचे फोटो खोट्या अश्लील इमेजेसमध्ये बदलले जात आहेत आणि हे खरंच खूप डेंजरस आहे। तज्ञ म्हणतायत की हे टाळायचं असेल तर या फेक कंटेंटवर आत्ताच ॲक्शन घ्यायला लागेल, नाहीतर पुढे सिच्युएशन हाताबाहेर जाईल। पण तुम्हाला काय वाटतं, AI टेक्नॉलॉजी ही उपयुक्त बनत चालली आहे की दिवसेंदिवस घातक? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।